वायर इधर तक नहीं आएगा तर पुणे मेट्रो सुरू झाली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलक आक्रमक झालेले आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होतं, पण पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाला आणि हे लोकार्पण होऊ शकलं नाही। जरी प्रत्यक्षात येऊन लोकार्पण करणं शक्य नव्हतं तरी सुद्धा मेट्रोचं ऑनलाईन लोकार्पण शक्य होतं, पण ते पंतप्रधानांनी का केलं नाही असा सवाल विचारत महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत। जनतेच्या पैशाचा हा अपहार आहे, जनतेचे पैसे यामध्ये वाया जात आहेत असा आरोप करत महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि पुणे मेट्रो स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। पोलिसांनी या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। वास्तविक सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये जाण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न होता, पण पोलिसांनी त्यांना अडवले। ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लाल फीत कापून प्रातिनिधिक लोकार्पण करण्यात आले। सर काय विनंतीला मान देत आहेत, बोलण्याचा प्रयत्न नाही, आमचं बोलणं चालू आहे। ते सहकार्य करतील, ते मेट्रोचे अधिकारी येत आहेत, त्याची आम्हाला भेट करून देणार आहे त्यांना। सर आता ऐकत नाहीये, त्यांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आम्ही मेट्रोचे अधिकाऱ्याला बोलून घेतलं आहे, त्याच्याबरोबर त्याच्या एकदा बोलणं करून देणार आहे आणि मग ते सहकार्य करतील आमचं। आपण बघतोय आयुक्तांनी देखील विनंती करून आतमध्ये जायचंय त्यांना सगळे। नाही, आतमध्ये जाण्याचा कसं आहे, ॲज अ पॅसेंजर ते कोणी जात आहे, लोक मेट्रो ओपन आहे, परंतु असा ॲज आंदोलन करते आत जाणे बरोबर नाहीये। बस एवढी त्यांना आम्ही विनंती करतोय। अर्थात त्यांचे काही मेट्रोचे अधिकारी येत आहेत, त्याचं तिथे बोलणं करून देतोय आम्ही। यातून काही तोडगा निघेल असं वाटतं? हो हो हो, बरोबर आहे, बरोबर। तोडगा काढायचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होतोय। जे मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना इथं आणून यांचं निवेदन त्यांनी स्वीकारावं अशाच पद्धतीने मध्यस्थी पोलिसांकडून घातली जाते, परंतु आतमध्ये या आंदोलन करताना सोडलं जात नाही आणि त्यामुळेच यांनी गेटवर बसूनच अशा पद्धतीने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून दिली जाते। मेट्रो स्टेशनच्या आत जाऊन कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पुणे पोलिसांनी मेट्रो स्टेशन बाहेरच रोखलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं लोकार्पण काल अपेक्षित होतं, पण पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला। त्याच्यानंतर ती तारीख जाहीर करण्यात आली। काल सकाळच्या 11च्या बैठकीनंतर आम्ही जाहीर केलंय, त्यामुळे या ठिकाणी हे जे चाललंय हा दिखावा आहे। पुणेकरांचा अंत पाहुणे आज मेट्रो सुरू करणार का तुम्ही सांगा बघा, मेट्रो रविवारी त्याचं सुरू करायचं डिसाईड झालेलं आहे। समजा नरेंद्र मोदींना ताप आला तसं तुम्ही रविवारी बंद करणार का? सांगा, उद्घाटन रद्द करणार? बघा, नरेंद्र मोदी पुणेकरांचं भवितव्य ठरवू शकत काय करणार? नाही, रविवारी 100% सुरू होणार आहे। पाऊस पडला तर तुम्ही काय करणार? 29 तारखेला पाऊस पडला तरी सुद्धा सुरू होणार आहे। आमच्या सर्व ठिकाणी पब्लिश झालेलं आहे। आम्ही प्रेस नोट दिली आहे काल। आम्ही 29 तारखेला होणार आहे, प्रेस नोट दिली आहे काल, आमच्या सोशल मीडियावर झालेलं आहे। प्रेस नोट आम्ही वाचली, तुम्ही आम्हाला लेखी द्या। 29 तारखेला कुठल्याही कारणास्तव पुणेकरांची मेट्रो ही विलंबित होणार नाही। ऊन वारा पाऊस आला, उद्या नका सुनामी जरी आली तरी या ठिकाणी मेट्रो चालू असं बघा, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, एक मिनिट ऐका, मेट्रोचे सोनवणे साहेब त्यांचं बोलणं ऐका। सर कधी सुरू करणार सर मेट्रो? बोला। हे बघा, आता जे आपलं नियोजन आहे ते 29 तारखेला साधारणतः दुपारी होणार आहे। त्याची निश्चित वेळ जी आहे ती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला सांगून देऊ। त्यासंबंधी आम्ही प्रेस नोट पण दिलेली आहे, आमच्या सर्व सोशल मीडियावर त्याच्या संबंधी जाहिरात पण आपण केलेली आहे। 29 तारखेला 100% मेट्रो सुरू होणार। 29 तारखेला 100% सुरू होणार आहे। हो, कोणत्याही कारणास्तव जाणार नाही, रद्द होणार नाही।
आतमध्ये त्या ठिकाणी उड्या मारून बसून आम्ही त्या मी ठिकाणी तुम्हाला अॅश्युरन्स देतो की 100% मेट्रो 29 तारखेला सुरू होईल. साहेब समाधानी आहात का तुम्ही? जगताप साहेब समाधानी आहात का? समाधानी नाही, पण या ठिकाणी हे पुणेकरांना सगळ्या मीडियासमोर आणि पोलीस प्रशासनासमोर शब्द देत आहेत की या ठिकाणी जर नरेंद्र मोदी त्या दिवशी परदेशी जरी गेले तरी हे उद्घाटन होणार असा शब्द सोनवणे साहेबांनी दिलाय. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पुणे पोलीस आणि या मेट्रोच्या आताच्या शब्दावर या ठिकाणी थांबतोय. पण 29 तारखेला उद्या जर नरेंद्र मोदी आजारी पडले किंवा बाहेर गेले म्हणून जर मेट्रोचं उद्घाटन झालं नाही, चालू जर झाली नाही, तर मग मात्र आम्ही या ठिकाणी समस्त पुणेकरांना घेऊन या ठिकाणी आतमध्ये आक्रमण करून ती मेट्रो चालू करू. सोनवणे साहेब काय निर्णय घेताय आता? आंदोलन जर थांबवायचंय तर काय? आम्ही ऑलरेडी प्रेस नोट दिलेली